चला तर मित्रांनो, फॉर्म भरायचा आजचा शेवटचा दिवस होता. आजच्यापासून 75 दिवस, जवळ-जवळ 70-75 दिवस बाकी आहेत. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. 70-75 दिवस बाकी आहेत. तलाठी भरती पहिल्यांदाच एम-पी-एस-सीकडनं व्हायला लागल्या. या सगळ्या प्रवासात तुम्हाला नेमकं काय करायचं आणि उद्यापासून कशाची सुरुवात करायची हे सांगायला आलोय. नमस्कार, मी तलाठी राजकुमार शिंदे. तलाठी भरती 2026च्या आजच्या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सीकडून परीक्षा होताना, एम-पी-एस-सी परीक्षा घेताना ज्या मुलांनी सरळ सेवेचा अभ्यास केला, ज्या मुलांनी आजपर्यंत म्हणजे ज्यांना एम-पी-एस-सीची भीती वाटत होती, त्यांनी या 10 लाख प्लस फॉर्म आलेल्यापैकी बरीच 5 लाख प्लस मुलं माझ्या मते किमान 5 लाख मुलं ही सरळ सेवेचा अभ्यास करणारे आहेत, जॉब करून करणारे आहेत किंवा काहीतरी कामधंदा करून करणारे आहेत. त्यांनी एम-पी-एस-सीकडे गेल्यानंतर एम-पी-एस-सीला कोणत्या पद्धतीनं टॅकल करायचं, एम-पी-एस-सीचा कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा, याची सगळ्याची एक शॉर्ट पद्धत, शॉर्ट एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे. या 75 दिवसात त्यांनी काय केलं पाहिजे. बघा, आता बऱ्यापैकी सगळेजण नोट्स, पुस्तकं, रेडीमेड पुस्तकं आणि रेडीमेड नोट्सच्या पाठीमागे पडलेत. माझ्या हातात हा आयोगाचा क्वेश्चन पेपर आहे. मी तुम्हाला हेच सांगणार आहे. बघा, पैसा कितीही खर्च केला, कितीही ब्रँडेड पुस्तक वापरलं, कितीही चांगल्या अ, अ, हुशार किंवा पास झालेल्या मुलांचे माझ्यासकट सगळ्यांच्या नोट्स वापरल्या, तरी आयोगाचा स्वतःचा पॅटर्न, आयोगाच्या क्वेश्चन पेपरची स्ट्रॅटेजी आणि सिलॅबस जोपर्यंत समजून घेणार नाही, तोपर्यंत कोणताही तुमचा प्लॅन तुमच्या आयुष्यात या एक्झामबद्दल सक्सेस होणार नाही. नेमकं काय घेऊन आलोय आज, तर तेच तुम्हाला सांगायला लावलंय. तुम्ही जर हे केलं, मी जे सांगणार आहे, ते जर प्लॅन न केलं, स्ट्रॅटेजी न केलं, तर तुम्हाला येणाऱ्या रिझल्टपासून कुणीही अडवणार नाही. करायचं आहे काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सध्या आता रेडीमेड पुस्तकाच्या पाठीमागे लागलाय, क्वेश्चन पेपरच्या. कारण आयोगाचं तलाठी भरती पहिल्यांदा असल्यामुळं बऱ्यापैकी तलाठी ही ड्रीम असलेली मुलं रेडीमेड कोणाचं तरी पुस्तक घ्यायला लागलेत. मी ह्या सगळ्यापेक्षा एक वेगळा अँगल आज तुम्हाला सांगायला आलोय. तर तो नेमका काय आहे बघा. बघा, हा आयोगाचा ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहे. हा आयोगाचा ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहे. नेमकं तुम्हाला करायचं आहे काय आणि का करायचं आहे? ह्या 2 गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, कोणतंही रेडीमेड पुस्तक घेतलं तुम्ही, तर त्या रेडीमेड पुस्तकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिलं असेल, मी पर्टिक्युलरली क्वेश्चनच्या पुस्तकाबद्दल बोलायला लागलोय. तर तुम्ही ते पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज म्हणजे भूगोलाचे, इतिहासाचे, पॉलिटिचे, इकॉनॉमिकचे, चालू घडामोडीचे, मॅथ्स रिझनिंगचे असे बंचनं विषयानुसार क्वेश्चन दिलेले असतील आणि कोणताही विषय घेतल्यानंतर, प्रश्न सोडवायला घेतल्यानंतर 10 ते 15 प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला ते प्रश्न सोपे वाटायला लागतील. कारण माणसाची एक सायकॉलॉजी काय असते बघा, की त्या त्या प्रश्नाबद्दल, त्या ग्रुपबद्दल तुम्ही फॅमिलियर होऊन जाचाल. म्हणून माझं पर्सनली तुम्हाला सल्ला असेल, की हा आयोगाचा क्वेश्चन पेपर आहे बी आणि सीचा, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीचा. तर जी मुलं ज्यांनी एम-पी-एस-सी केलं नाही, एम-पी-एस-सी अगोदर केल्या त्यांच्यासाठी सुद्धा हा प्लॅन तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्यांनी अगोदर याच्या अगोदर सरळ सेवा अभ्यास केलाय, त्यांनी सरळ-सरळ पाठीमागच्या 4 वर्षाचे बीचे आणि 4 वर्षाचे सीचे पाठीमागचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे विथ आन्सर की. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते क्वेश्चन पेपर लवकरच देणार आहे. तिथून रेडीमेड घ्या किंवा तुम्ही स्वतः आयोगाच्या साईटवर जावा आणि तिथून तुम्ही 4 ग्रुप बीचे आणि 4 ग्रुप सीचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळी क्वेश्चन बघायला चालू कराल, क्वेश्चनमध्ये डीपमध्ये जायला चालू कराल, सिलॅबस समजून घ्यायला चालू कराल, त्या दरम्यान एक सायकॉलॉजिकल तुमच्या एक एक डोक्यात एक एक हा याचा जो आयोगाचा स्वतःचा जो फॉन्ट आहे, तो फॉन्ट घुसायला चालू होईल पहिल्यांदा. आणि कसं असतंय बघा, की ज्यावेळी तुम्हाला एखाद्या वॉरफील्डवर उतरायचं आहे, एखाद्या युद्धाच्या मैदानात उतरायचं आहे, त्यावेळी जर तिथली शस्त्र सगळी जर तुमच्या हाताखालून गेलेली असली, तर तुम्हाला ते युद्ध सहज लढता येईल, सहज जिंकता येईल. म्हणजे नेमकं काय, तर आयोगाचा स्वतःचा जो एक फॉन्ट आहे, युनिक फॉन्ट आहे आयोगाचा स्वतःचा, तो फॉन्ट जेवढ्या वेळी तो प्रश्न पुन्हा-पुन्हा तुमच्या नजरेतनं गेल्यानंतर तुम्हाला तो ज्या दिवशी आपला 11 ते 12 या रिअल वेळेत पेपर आहे,
त्या दरम्यान तुम्हाला तो फॉन्ट नवीन नाही वाटणार. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी स्वतः पोलीस भरती केली, पी-एस-आयची मेन्स दिली, फिजिकल दिले, पी-एस-आयचं आर्मी भरती केली. त्या दरम्यान बघा, आपण ज्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतोय, ते ग्राउंड सोडून ज्या वेळी आपण दुसऱ्या ग्राउंडवर उतरतोय, त्यावेळी 100% प्रत्येक मुलाला वाटतंय, की हे ग्राउंड, हा ट्रॅक 400 पेक्षा जास्त आहे. म्हणजे तो जो ट्रॅक असतोय तो 400 मीटरचा असतोय. प्रत्येकाला वाटतंय. का माहिती तर तो म्हणजे आपण ज्या ग्राउंडवर प्रॅक्टिस केलेलं असते, त्या ग्राउंडला आपण फॅमिलिअर असतोय. म्हणून ज्या ज्या टीमच्या ग्राउंडवर, ज्या ज्या टीमच्या देशात त्यांचं स्पर्धा होतात, त्यावेळी त्या देशातली टीम कायम सरस ठरत असते. म्हणजे बघा, ऑलिम्पिक होऊ द्या किंवा तुमच्या कॉमनवेल्थ होऊ द्या, किंवा बाकीच्या ज्या पॅरालिम्पिक ह्या ज्या स्पर्धा आहेत, तर ज्या देशात होतात त्या देशातल्या खेळाडूंना ते फॅमिलिअर असल्यामुळं त्यांचे जी पदक मिळण्याची जी क्रम असतो, पदक मिळण्याचा जो क्वांटिटी असते ती कायम जास्त असते. याला फॅमिलिअर म्हणतात. म्हणून हा क्वेश्चन पेपर, आयोगाचे ओरिजिनल 4-4 क्वेश्चन पेपर ज्यावेळी तुम्ही डाउनलोड करून स्वतः सोडवायला घ्याल, त्यावेळी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा 4-5, किमान 4-5 मार्काचा, 4-5 प्रश्नाचा इथून फायदा व्हायला चालू होईल. तर आजच्या या सगळ्या आजच्या व्हिडिओचा माझा पर्पज हाच होता, की तुम्ही कुठल्याही पुस्तकाच्या पहिल्यांदा पाठीमागे पडू नका. 4 क्वेश्चन पेपर बीचे आणि 4 सीचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि त्यात सब्जेक्टनुसार तुम्ही ज्यावेळी पुढे जाल, त्यावेळी तुम्हाला त्याची स्ट्रॅटेजी, त्याचा मी सांगतोय त्या शब्दाचा अर्थ समजायला चालू होईल. यातलीच एक दुसरी बाजू तुम्हाला सांगायची आहे, की ज्यावेळी तुम्ही ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घ्याल, रिअल क्वेश्चन पेपर ज्यावेळी सॉल्व्ह करायला घ्याल, त्यावेळी तुम्ही प्रत्येक 2-3 क्वेश्चन नंतर त्याच्या त्याच्या ग्रॅव्हिटीवर, त्याच्या डेप्थवर शिफ्ट व्हाल. म्हणजे एक एकदम सोपा प्रश्न असेल तुम्हाला, तर त्याच्याच पुढचा प्रश्न एकदम अवघड असेल. कसं असतं, एखाद्या पुस्तकात देताना तुम्हाला सोप्याकडून अवघडाकडे हळू वाढवत नेलेलं असेल त्या विषयात, त्या पुस्तकात, क्वेश्चन पेपरच्या, पर्टिक्युलर एका क्वेश्चन पेपरच्या. बरं, हे सगळं मी का सांगायला लागलोय, तर ह्या दिवसभरात फॉर्म भरल्यानंतर मुलांचे मला फोन आले आणि त्यांनी विचारलं, की आता पुस्तक कोणतं घेऊ, क्वेश्चन कसे समजायचे. कारण याच्या अगोदर तलाठी भरतीची सरळ सेवेचे प्रश्न आणि प्रश्नसंच उपलब्ध आहेत. एम-पी-एस-सी कडून पहिल्यांदा व्हायला लागले. तसं तसं तर बऱ्यापैकी हा विषय नवीन नाही. कारण सीचा जो क्वेश्चन पेपर आत्ता याच्या अगोदर जे झालेत सीच्या एक्झाम, ॲज इट इज तसाच क्वेश्चन पेपर असणार आहे. जसा ग्रुप सीचा झालाय तसा. सेम वेटेज, सेम क्वेश्चन, सेम अँगल सगळे. फक्त आपण सगळ्यांनी मॉबनं त्याला नवीन करून डायव्हर्ट केलंय. म्हणून तुम्हाला 4 प्रश्नानंतर, 5 प्रश्नानंतर अवघड नंतर सोपा, याचं जे ट्रान्झिशन आहे ते तुम्हाला 25 ऑक्टोबरच्या रिअल वॉरफील्डवर सोपं जाईल. ते तिथं सोपं जाणार नाही. तुम्हाला तो सोडवताना सोपं वाटेल. तो म्हणजे आपल्या गावाकडच्या भाषेत त्याला वाढला कॉन्फिडन्स म्हणा तुम्ही. त्या वाढल्या कॉन्फिडन्सनं वाढला कॉन्फिडन्स तुम्हाला मार्कमध्ये कन्व्हर्ट होणार नाही. मार्कमध्ये जर कन्व्हर्ट व्हायचं असेल, तर आपल्या एक्झामच्या एका मोटिव्हेशनमध्ये बऱ्याच जणांनी म्हणलंय बघा, की युद्धाच्या काळात जर तुम्हाला रक्त गाळायचं नसेल, तर शांततेच्या काळात घाम गाळा. तर शांततेच्या काळात तुम्ही जर हे युद्ध खेळला क्वेश्चन पेपर सोबत, शांततेच्या काळात जर क्वेश्चन पेपर सोबत युद्ध खेळला, तर तुम्हाला रिअल फील्डवर ह्या सगळ्या गोष्टी एकदम हाताखालच्या वाटायला लागतील. ही सायकॉलॉजी समजून घ्या आणि म्हणून पहिल्या दिवसापासून कुठल्या क्वेश्चनच्या पुस्तकाला न हात घालता, बघा, 50 पानाचा एक क्वेश्चन पेपर आहे. ₹25 एक तुम्हाला क्वेश्चन पेपर ₹30 पडेल. आता कसं आहे, की आपण बाकीच्या गोष्टीला 100, 200, ₹500 पुस्तकाला खर्च करतोय. हा फक्त थोडासा मेहनतीचा वेळ आहे, की बाबा क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे, त्याची आन्सर की डाउनलोड करायची, शोधायची, प्रिंट मारायची. जरी ही गोष्ट अवघड वाटत असली, तरी तुम्हाला रिझल्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ही ही ज्या मुलांनी केल्या ते 25 ऑक्टोबर नंतर मला नक्कीच कमेंट करून सांगतील. आजच्या व्हिडिओमध्ये उद्यापासून काय करायचं हे सांगायला आलो होतो. उद्यापासून ही स्ट्रॅटेजी वापरा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. याच्या पुढं आणखी जसं आपली म्हणजे मी याच्यावर स्ट्रॅटेजी बनवून द्यायला लागलोय तुम्हाला. स्ट्रॅटेजी बनवतो. हे क्वेश्चन पेपर उद्या किंवा परवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकणारच आहे. विथ ॲन्सर की टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या चॅनलच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली आहे. तिथूनही डाउनलोड करू शकता किंवा ओरिजिनल आयोगाच्या एम-पी-एस-सी ऑनलाईन या साईटवर जाऊन तिथूनही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला ही गोष्ट सोपी जाईल.
नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, अभ्यास करणाऱ्या मित्राला, आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि जर काही या सगळ्या गोष्टीबद्दल शंका असतील तुमच्या किंवा जर काही टीका असेल, जे काही असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो.